मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी आहे अनिता। तर आज आपण बघणार आहोत की गव्हाच्या पोत्यापासून सुंदर अशी पायपुसणी कशी शिवायची। अगदी सोप्या पद्धतीने, काहीच किचकट प्रकार नाही आणि फक्त 5 ते 6 मिनिटात होईल अशी मी तुम्हाला पायपुसणी कशी शिवायची ते मी सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा आणि खूप सुंदर ही पायपुसणी होणार आहे आणि पूर्णपणे पाणी त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे मुरतं अशी पायपुसणी सुंदर अशी मी तुम्हाला आज कशी शिवायची ते सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये तर गव्हाची पोती असतातच आणि त्याला आपण थोडंसं खालच्या साईडने कापड लावायचं आहे आणि गोट घालून सुंदर पायपुसणी कशी शिवायची अगदी कमी वेळेत आणि कोणत्याही प्रकारची किचकट पद्धत मी शिकवलेली नाही। खूप सोप्या पद्धतीने हे पायपुसणी कशी शिवायची मी ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर चला करूया सुरुवात। तर आज आपण बघणार आहोत की पोत्यापासून डोअरमेट कसं बनवायचं ते मी शिकवणार आहे पायपुसणी। तर आपल्या घरामध्ये गव्हाची तर पोती असतातच मैत्रिणींनो, त्या पोत्याचा खूप छान असा वापर करता येतो आणि या पोत्यामध्ये पाणी पण खूप असं आटून राहतं। तर तुम्ही सुद्धा मुरतं, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची पायपुसणी नक्की शिवून बघा मैत्रिणींनो। तर बघू शकता, याला गोणी पण म्हणतात आणि भोरी पण म्हणतात आणि गव्हाचं पोतं पण म्हणतात। अशा पद्धतीचे अनेक नावे या पोत्याला आहेत। तर या पोत्याचा खूप छान असा वापर आपल्याला करता येतो। काही सुद्धा मापे वगैरे घ्यायची नाही, किचकट पद्धत अजिबात करायची नाही। किचकट पद्धत पूर्णपणे तुम्ही विसरून जा आणि सोपी, सुंदर आणि छान आणि व्यवस्थित पद्धतीने मी आज शिकवणार आहे। आपल्याला फक्त परात घ्यायची आहे। तुमच्याकडे गोल कोणतंही ताट असू द्या, परात असू द्या, थोडीशी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही उंचीला करू शकता, लांबीला, उंचीला वगैरे। तर अशा पद्धतीची परात मी घेतलेली आहे, ती ठेवून मी कटिंग केलेलं आहे। मापे वगैरे काहीच घ्यायची नाहीत आपल्याला। तर आता आपल्याला दोन्ही पदर शिवून घ्यायचे आहेत। तुम्ही बरोबर सेंटरला पिनअप लावा की जेणेकरून हालू नये, आपलं फिनिशिंग व्यवस्थित यावं, त्यासाठी सेंटरला पिन लावून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण पदर मैत्रिणींनो शिवून घ्यायचे आहे। स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका। अशा पद्धतीची पोती भरपूर असतात। आपण गहू वगैरे आणतोच आणि फेकून देतो आपलं काम झालं की, पण तसे फेकून देऊ नका, याचा खूप छान वापर होतो। आता आपल्याला लावायचं आहे गोट, त्यासाठी घ्यायचं आहे 2 इंच रुंदी आणि उंची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भरपूर घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण गोट जे लावणार आहे त्याला कडेने गोट घालत आहे आणि मग ती पट्टी आता आपल्याला आपल्या पायपुसणीला गोट घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने जी पट्टी तुम्ही कट केलेली आहे त्याला आधी कडेने गोट घालून घ्या, व्यवस्थित शिवा, कलरचा दोरा वापरा, फिनिशिंग छान येऊ द्या। तर अशा पद्धतीने आता मी गोट घालत आहे। तर गोट घालून झालेला आहे आणि आता मी तुम्हाला शिवून पण दाखवत आहे। पूर्णपणे गोट आता घालून दाखवत आहे आणि गोट घालून झाल्यावर काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने आपला गोट घालून झालेला आहे, आपली डोअरमेट तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची डोअरमेट नक्की तयार करा, पायपुसणी नक्की तयार करा। खूप सुंदर आणि छान आणि युनिक दिसते। मी काहीही किचकट सांगितलेलं नाही, काहीही अवघड सांगितलेलं नाही आणि वेळही तुमचा भरपूर वाचेल मैत्रिणींनो। खूप सोपी पद्धतीने मी हे सांगितलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे गुलाबी कापड आहे ते घ्यायचं आहे। 6 इंच उंची, 6 इंच रुंदी, लक्षात ठेवा, 6 इंच रुंदी, 6 इंच उंची। आता आपल्याला ह्याचा त्रिकोण करायचा आहे आणि त्रिकोण आपल्या पायपुसणीला चौबाजूने लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला हेही शिवत बसायचं नाही, हे फक्त थोडंसं मुडपायचं आहे आणि शिवूनच आपल्याला म्हणजे पायपुसणीलाच डायरेक्ट अटॅच करायचं आहे। काय काय जण शिवून घेतात, त्याला वेळही वाया जातो आणि आपलं मेहनत पण वाया जाते। त्यापेक्षा तुम्ही सरळ अशा पद्धतीने मी जे सांगते त्या पद्धतीने करा। आता इथे मी 2 कटिंग केलेलं आहेत, एक काटाचं एक बिगर काटाचं। मग पहिल्यांदा काटाचं लावायचं आहे, नंतर बिगर काटाचं। अशा पद्धतीने मी असे तुकडे कट केलेले आहे। 6 इंच रुंदी, 6 इंच उंची बघू शकता।
आता बिगर काटाचं एक कापड मी घेतलेलं आहे, ते सुद्धा थोडंसं दुमडायचं आहे की जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित यावी. ते अगोदर शिवून घ्यायची काहीच गरज नाही मैत्रिणींनो, खूप वेळ वाचतो. तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही शिवाल तर तुमचा वेळही वाचेल आणि तुमचे मेहनतही वाचेल आणि तुमची पायपुसणी ही खूप कमी वेळेत सुंदर आणि छान आणि युनिक होऊ शकते. आणि शिवण जास्त जास्त ते मी काहीही सांगितलं नाही. जास्तीत जास्त शॉर्टपणे कसं शिवता येईल, वेळ कसा वाचेल आणि वेळ वाचवता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला हे कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे. बऱ्याच जणी काय करतात, अगोदर शिवून घेतात आणि मग लावतात. तसं न करता तुम्ही अगोदर पायपुसणीला लावत लावतच शिवून घ्या. तर अशा पद्धतीने सर्व काही आपल्याला तुकडे पायपुसणीला लावून घ्यायचे आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची पायपुसणी नक्की तयार करा. आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत, सणावाराचे दिवस आलेले आहेत. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी, सकारात्मक वाटण्यासाठी आपल्या घरातील वस्तू सुंदर, सुरेख आणि अट्रॅक्टिव्ह असणे गरजेचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व काही लावून झालेलं आहे. आता आपली पायपुसणी तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. बघू शकता मैत्रिणींनो, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने एकदा नाही समजलं तर दोनदा व्हिडिओ बघा आणि नक्की तुम्ही पण तुमच्या घरामध्ये असं गव्हाचं पोतं असेल, गोणी असेल तर नक्की अशा पद्धतीची पायपुसणी तयार करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की जमणार. तर मध्ये आपल्याला छोटंसं असं फूल लावायचं आहे. मी गोल्डन कलरचं माझ्याकडे पॅच होता तो लावलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर लावा, नसेल तरीही नाही लावलं तरी चालेल. बघा मागच्या साईडनी सुद्धा फिनिशिंग छान आलेलं आहे. अशा पद्धतीने आपली पायपुसणी तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि युनिक आपली पायपुसणी दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची पायपुसणी नक्की शिवून बघा, खूप सुंदर आणि छान दिसत आहे. तर तुमच्याकडे कोणतंही कापड असू द्या कडेने त्रिकोण लावण्यासाठी. आता इथे गुलाबी माझ्याकडे कापड शिल्लक होतं म्हणून मी लावलेलं आहे. अदरवाईज तुमच्याकडे कोणतंही असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि लावू शकता. आणि किचकट काहीच मी शिकवलं नाही, वेळही वाचतो. आपली डोअरमेट किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची डोअरमेट नक्की तयार करा. तर मी आता त्याच्यावर पाय ठेवूनही दाखवणार आहे. तुम्हाला चहूबाजूनेही मी दाखवलेलं आहे. तर बघू शकता मी पायपुसणीवर पायही ठेवून दाखवलेला आहे. खूप सुंदर आणि छान युनिक अशी आपली पायपुसणी तयार झालेली आहे. आणि गुलाबी कापडमुळे पायपुसणीला आपल्याला असं छान असं लुक आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची पायपुसणी तुमच्या घरामध्ये पोती असतील तर नक्की शिवून बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही पायपुसणीची माहिती कळू शकेल. इतरा जणांकडेही पोती असतील तर तेही ती पोती फेकून न देता अशा पद्धतीची पायपुसणी नक्की करतील. त्यांनासुद्धा नवीन अशी आयडिया येईल आणि ते सुद्धा अशा पद्धतीची पायपुसणी बनवतील. त्यामुळे नक्की तुम्ही इतरांनाही शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहते, त्यामुळे नोटिफिकेशन तुमच्याकडे अगोदर येतील. तर बघू शकता खूप सुंदर आणि छान आपलं डोअरमेट, आपली पायपुसणी तयार झालेली आहे. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.